ब्लड बँकेचं ब्लड बँक करणार होते परांड्यात. परत याच्यात म्हटलंय पुढं भाजी विक्रेत्यासाठी भाजी मार्केटमध्ये व्यापारी कट्टे बांधणार. एक कट्टा कुठं बांधलाय का? म्हणजे हे त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे. परत म्हटलंय त्याच्यात शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आठवडा बाजार व मुख्य ठिकाणी बसवणार. आत्ताच्या जाहीरनाम्यात तीच आहे त्यांच्या. म्हणजे मागच्या 5 वर्षात जे म्हटलं होतं बाटली जुनी लेबल नवं, एवढाच ह्याच्यात फरक आहे यांनी केलाय. आणि पुन्हा म्हटलंय हागणदारी मुक्त स्वच्छ परांडा शहर करणार. हागणदारी कुठं बांधलंय? काशिम भागात, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर. कोणी जाणार आहे का तिकडं? कुठं बांधलेत? बोथार रोडला कुठतरी गावाबाहेर. म्हणजे यांनी केवळ गुत्तेदारी करण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी कामं काढली. आणि पुढं म्हटलंय तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला. काय रोजगार उपलब्ध करून दिला यांनी? आमच्या तरुणांना देशोधडीला, त्यांच्या कुटुंबाला देशोधडीला त्यांना व्यसनाधीन करण्याचं पाप यांनी केलंय. आणि पुन्हा म्हटलंय हजरत ख्वाजा बदरुद्दीन दर्गा व शहरातील सर्व धार्मिक स्थळांना सुशोभीकरण करण्यात येणार. काय सुशोभीकरण केलंय? खर तर दर्ग्याचा रोड 2-2.5 वर्ष खोदून ठेवला होता. शरीबा मुसळी क्या 2-2.5 वर्ष काम रखडलं होतं आणि त्या कामाला आता 4-6 महिने झालेत पूर्ण होऊन. आता तुम्ही त्या रोडने जावा, 4-6 महिन्यातच ती रोड सगळा उकरून पडलाय. मामू सही क्या क्या वाळवा वाळू इतकं आणि खडी डांबर तर नाहीच आहे त्यात. काळा रंग टाकून डांबरीकरण केलं. म्हणजे खर तर हजरत ख्वाजा बदरुद्दीन ह्याच्यावरून मला आठवलं या शहराचं ग्रामदैवत हजरत ख्वाजा बदरुद्दीन आहे. खर तर सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांचं दैवत आहे. खर तर मागच्या लोकसभेची निवडणूक झाली 2024 मध्ये, त्याच्यात हजरत ख्वाजा बदरुद्दीनची शपथ घेऊन सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? या परांडा शहरातून मी आमच्या उमेदवाराला लीड नाही दिली तर मी राजकारण सोडेल. हजरत ख्वाजा बदरुद्दीन साहब की कसम खा के कहा था. अभी भी उसकी वीडियो क्लिप है, जरा फिराओ. कसमा खाने का तो धंदाच आहे. अरे जो माणूस हजरत ख्वाजा बदरुद्दीन साहेबाची शपथ खोटी घेतो तो माणूस तुमच्या आमच्याशी या जनतेशी काय इमान राखणार आहे? आणि मी कालच्या सभेत बोललो होतो खर तर यांची 15 वर्षापूर्वीची प्रॉपर्टी काढा काय होती आणि आत्ताची प्रॉपर्टी यांची काढा काय प्रॉपर्टी आहे. 15 वर्षापूर्वी त्यांचं काय 15 वर्षात धंदे झाले, यांनी काय उद्योगधंदे केले, काय मोठा व्यापार केला. यांची प्रॉपर्टी कोट्यावधीने वाढली आहे. मी म्हणत नाही. आता जे नगरपालिकेत उमेदवारी अर्ज भरला त्याच्यात निवडणूक आयोगाला अफिडेव्हिट करून स्टॅम्पवर आपल्या नावावर काय काय प्रॉपर्टी, आपल्या घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तींच्या नावावर काय काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी लिहून दिलेली आहे. सगळी कुंडली माझ्याकडे आहे. त्यामुळं खर तरी प्रॉपर्टी कुठून आली? खर तर म्हणतात आमदार की मी इतका निधी दिला. खर तर निधी तुम्ही दिला बी असेल काय थोडा बहुत, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण तुम्ही निधी ज्यांच्या हातात दिला ते वाढपी चुकीचे होते साहेब. त्या वाढप्यांनी सगळं चोर मारून खाल्लं. जनतेच्या हिताचं त्यातून काहीच केलं नाही. आणि माझ्या त्याच्या संपत्तीचा उल्लेख मी केल्यानंतर कालच्या सभेत तो म्हणला ठाकूर साहेबाची प्रॉपर्टी किती आहे. माझं त्याला जाहीर आव्हान आहे, बाबा रे माझ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी मी सगळी तुझ्या नावावर करतो.
आणि तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी तू माझ्या कुटुंबाच्या नावावर कर. असेल हिंमत तर स्वीकार माझं आव्हान. मी जाहीर आव्हान देतो त्याला. माझ्यापेक्षा, माझ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यापेक्षा मी तर आमदार राहिलेलो आहे. माझ्या कुटुंबाच्या सदस्यापेक्षा कितीतरी कोटीने अधिक पटीने त्याची प्रॉपर्टी आहे. आणि म्हणतो ठाकूर साहेबाची इतकी प्रॉपर्टी आहे. मी सांगतो बाबा रे, तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, सगळी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो. माझी जास्त आहे ना, घेन तुला. मी जाहीर आव्हान देतो त्याला. आणि खरं तर सांगायसारखं लई लई काय. त्यामुळे मलाही भूमला सभेला जायचं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो, ही निवडणूक आमच्यासाठी नाही आहे. ही निवडणूक या परांडा शहरातल्या तरुणांच्या उद्याच्या भवितव्यासाठीची ही लढाई आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठीची ही लढाई आहे. त्यामुळे या सगळ्यात आपल्या सगळ्यांना मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो. खर तर यांचा जीव कशात आहे? खुर्चीत आहे, सत्तेत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. खर तर आज की रात कत्ल की रात आहे. खर तर मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. परवा दिवशी 2-2:30 वाजता एक जणाच्या घरात गेला, घरी गेला 2-2:30 वाजता. दरवाजा गेला, खाला मैं आया, दरवाजा खोलो. खाल्यानंतर भूत दरवाजाच नाही खोली. मग दरवाजा खोलला, बोल क्या है तेरा? नहीं मेरे से बहुत गलती हुआ वाली. बोले मेरे को माफ करो, पहले तू मेरे घर में से निकल. नहीं बोले मेरे को माफ करो. नोटा का बंडल हाथ में देने लगा. खाला ने क्या करी मुझे, रख तेरा बंडल उसके एक ठोपाड़ी में रख के दी. आणि हा दबावाचं राजकारण करतो, दहशतीचं राजकारण करतो, गुंडगिरीचं राजकारण करतो. काय बोलतो? तोडूंगा, तेरा उठाऊंगा, तिको देखूंगा. अरे देख, हम भी खंबीर आहे. हा, त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची, तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. हम सब आपके साथ है. आपको किसी को अरे बोला तो सब में पहले सुजीत ठाकुर उसको कार्य बोलने के लिए हाजिर है. तुम उसकी चिंता मत करो. और आमदार क्या बोलता कि मैं कुछ इसको फिर से एक बार करो. अरे करके हम 5 साल पछताए. अब और क्या उसको बोकांडे लेके और पछताने का क्या? आणि पैसे का बोल का महापूर आणतो मी. बाबा तुझा महापूर तिकडच राहू दे, तू फक्त मतदारसंघात ये. इथल्या मतदारसंघातल्या लोकांच्या अडीअडचणी सुखदुःखात रोज ये. उठावरून शाळा राखायचं बंद कर. आणि निधीचा मी तुम्हाला शब्द देतो. आता राहुलभाई इथून गेले, सुभाषजींनी सांगितलं महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात आहे? कोण आहे अर्थमंत्री महाराष्ट्राचा? अजित दादा पवार आहेत. त्याच्या पक्षाचे राहुलभाई मोठे. आणि महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक कोण आहे? कोण आहे? देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या तिजोरीचे मालक आहेत. आणि ते माझे नेते आहेत. त्यामुळे या शहराला निधी देण्याची जबाबदारी मी आणि राहुल भैया घेतो सगळी. आणि खरं तर मला कुणाच्या वैयक्तिक खाजगी गोष्टी मी कधी बोललो नाही, पण माझ्या प्रभागात येऊन बोलले म्हणून मला बोलायची पाळी आली. जो कोणी उचलीवरचं राजकारण करतो मी बोललो ना, ती बोलला काय काय बोलायचं ती बोलला. आता त्याला माझा एकच प्रश्न जाहीरपणे तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचा जावई परळीला पीडब्ल्यूडी खात्यात इंजिनियर आहे आणि मला 5 फोन केले. ठाकूर साहेब म्हणले एक पत्र द्या, म्हणले माझ्या जावयाची बदली पाहिजे. हे मी जाहीर सांगतो.
आणि म्हणलं एक पत्र द्या. मी म्हणलं माझ्या पत्राची काय गरज आहे म्हणलं तुम्हाला, तुमच्याकडे आमदार आहे, मंत्री, माजी मंत्री आहे म्हणलं. त्याचं काय खरं आहे म्हणले ठाकूर साहेब, तुम्हाला बी सगळं माहिती आहे म्हणले, तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळं माझी इज्जत राखायसाठी तरी पत्र द्या म्हणले तुम्ही मला. आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टेजवर मला हात जोडून म्हणले ठाकूर साहेब तेवढं पत्र द्या की. मग त्यानंतर मी माझ्या सीएस साहेब हिमालय वाघमारेला सांगितलं, हिमालय ते पत्र कर आणि दे. अरे बाबा, तुम्ही स्वतःच्या जावयाच्या बदलीसाठी त्याच्याकडून पत्र घेऊ शकत नाही म्हणजे आज तुम्ही कुणाची तळी उचलताय, कशासाठी उचलताय ही जनता वेडी नाही, कळतोय जनतेला सगळं. जनता खुळी नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती करतो. आणि मी याच्या आधी सांगितलं, हे लोक परंडा शहराच्या विषयाने जो जो तुम्हाला शब्द दिला असेल तो शब्द पूर्ण करू शकले नाही तर मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, हा सुजित ठाकूर पुढच्या वेळेस मत मागायला तुमच्या पुढे येणार नाही, जाहीरपणे सांगतो. आणि मी कालही सांगितलं, आजही सांगतो, या परांडा नगरपालिकेत जनशक्ती उमेदवाराच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही नगराध्यक्ष आणि सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या. यांचं सगळं पालकत्व घेण्याची जबाबदारी हा सुजित ठाकूर घेतोय. खरं तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जवळ आहे, केंद्रात माझं सरकार आहे, पण मी असं गोरगरिबाला नागवण्याचं दोनदाटीचं राजकारण कधी केलं नाही. कुणाला उठवण्याचं देखूंगा, करूंगा, मारूंगा, तोडूंगा, उठाऊंगा, सुलाऊंगा असलं राजकारण मी कधी केलं नाही. खरं तर या ठिकाणी सुभाषसिंगजी नगराध्यक्ष होते, मी 3 वेळेस या शहराचा नगराध्यक्ष राहिलो, मुकुल मालक देशमुख नगराध्यक्ष राहिले, शिवाजी मेहर नगराध्यक्ष राहिले, राजश्रीताई सुभाष शिंदे नगराध्यक्ष राहिले, भाषाबाई आमच्या पत्नी आमच्या भाभी आमच्या नगराध्यक्ष राहिल्या. खरं तर आमच्याकडून कुणाला काडीचा त्रास झाला का हो? झाला का? आणि आज हा काय त्रास देतो जनतेला? जनता याला कंटाळली आहे. जनता वाट पाहते 2 तारखेची. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, का तर विश्वजित आबाची आत्ताच्या बाजूच्या वक्त्यांनी सांगितलं, विश्वजित आबाची पहिली निवडणूक आहे, रणजित दादांनी सांगितलं. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, विश्वजित दादाची राजकारणातली पहिली निवडणूक आहे. विश्वजित दादा हे ज्ञानेश्वर पाटलाचे सुपुत्र आहेत. ज्या ज्ञानेश्वर पाटलांनी या शहरात सामाजिक सलोखा जोपासण्याचं काम केलं त्यांचे सुपुत्र आहेत. आणि मी ज्ञानेश्वर पाटलाच्या अंत्यविधीच्या भाषणात म्हणलो होतो, ज्ञानेश्वर पाटलाला श्रद्धांजली वाहताना, ज्ञानेश्वर पाटलांचे हे 2 सुपुत्र रणजित आणि विश्वजित, ज्ञानेश्वर पाटलांचा समाजकारणाचा आणि राजकारणाचा वसा सक्षमपणे चालवतील हा मला विश्वास आहे. त्यामुळे यांच्या पाठीशी आपण आशीर्वाद द्या, यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद द्या. आणि विश्वजित पाटलाची पहिली निवडणूक आहे बाबांनो. खर तर जो कोणी म्हणला गुलाल लावून घेणार नाही त्याला एवढंच सांगायचं, महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने आलेला आमदार आहे. किती मताने आलाय माहिती आहे? नाही, 750 मतं जर इकडे पडली असतील अजून जास्त तरी ह्याला भुका कायमचा लागला असता. 750 मतं फक्त, ती बी पैशाच्या बळावर. त्यामुळं विश्वजित पाटलाची ही पहिली निवडणूक आहे बाबा. सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो, विश्वजित पाटलाला एकदा परीक्षेला बसायची संधी द्या आणि मग पास का नापास ठरवा. 5 वर्षांनी ठरवा, तुमच्या हातात आहे, तुमच्या मतात ताकद आहे, एक मत परिवर्तन घडवत आहे. त्यामुळे विश्वजित पाटलांनी 5 वर्षात प्रामाणे इमाने इतबारे या शहराची आपली सेवा नाही केली, जी आश्वासनं दिली ती पूर्ण नाही केली, तर मग त्याला सजा द्या. फक्त परीक्षेला बसायच्या आधी त्याला नापास करू नका, एवढीच विनंती तुम्हाला करतो. आणि मी तुम्हाला मताचं दान मागत नाही. आपल्या संस्कृतीत म्हटलंय,
दान या हाताचं त्या हाताला कळू नये. त्यामुळे मी तुम्हाला मताचं दान मागणार नाही. तुम्ही आम्हाला आमच्या या छत्री चिन्हाच्या सगळ्या उमेदवारांना मताचं कर्ज द्या, मताचं कर्ज द्या. तुम्ही दिलेल्या मताच्या कर्जाची परतफेड या 5 वर्षात तुम्हाला दिलेल्या शब्दाची सव्याज परतफेड करू शकलो नाही तर मी पुन्हा तुमच्या पुढे निवडणुकीत मत मागायला येणार नाही. म्हणून माझी सगळ्यांना सभी को मेरी गुजारिश है, हाथ जोड़ के मैं गुजारिश करता हूं सभी को, परंडा शहर दहशत मुक्त करना है, परंडा शहर गुंडागिरी मुक्त करना है, परंडा शहर में सुकून शांति लाना है. तो आप सभी को छतरी के आगे का बटन दबाना है. आणि खरं तर आत्ताचा जाहीरनामा पुन्हा बघितला, पुतळे उभा करू लय जणांचे म्हणलेत, राष्ट्रीय सगळ्या नेत्याचे पुतळे. अरे बाबा 5 वर्ष काय झोपला होता का तुम्ही? तुमच्याच हातात सत्ता होती ना. आता तुम्हाला सगळे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, सगळे राष्ट्रपुरुष सगळे आठवले. 5 वर्ष तुमच्याच सत्ता हातात होती ना. आणि पुतळे उभे करायला कायदा कानून नियम आहे महाराष्ट्र सरकारचे. उगा लोकाला भुलवून मतं घेण्याचं काम आहे यांचं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा एकदा कळकळीचे हात जोडून विनंती करतो. बाबांनो, खर तर पैशाचा पाऊस पाडतील ते. अफाट अमाप पैसा कमावलेला आहे त्यांनी, अफाट अमाप पैसा कमावलेला आहे. त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही थोड्याशा आमिषापोटी आपल्या पुढच्या उद्याच्या पिढीचं भवितव्य बिघडू नका. उद्याच्या आपल्या पुढच्या पिढीला सुखाने समाधानाने जगू द्यायचं असेल तर या बकासुराला या शहरातून संपवण्याची गरज आहे. मग मी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला पुन्हा विनंती करतो, आज रात्री तुमच्याकडे येतील पैसे येतील, आमिषा देतील, काही म्हणतील, खोट्या शब्दा घातील, हाता पडतील, गलती होई म्हणतील, माफ करो म्हणतील. पण आपल्या उद्याच्या पिढीचा विचार करा आणि उद्या सकाळी आपण लवकर मतदानाला जा आणि छत्रीच्या पुढचं बटन दाबा. तुम्ही छत्रीच्या पुढचं बटन दाबलं की परंडा दहशत मुक्त होतं. तुम्ही छत्रीच्या पुढचं बटन दाबलं की परंडा गुंडगिरी मुक्त होतं. तुम्ही छत्रीच्या पुढचं बटन दाबलं की परंडा भयमुक्त होतं. तुम्ही छत्रीच्या पुढचं बटन दाबलं, परंडा शहरातले अवैध 2 नंबरचे धंदे चांगले चालले ते सगळे बंद होते. त्यामुळे माझी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, तुम्ही कोण उमेदवार आहे बघू नका. फक्त उद्या एका मशीनवर फक्त 3 छत्रीची बटन आहेत, तेवढं बटन दाबा आणि या जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हे जर तुमच्या सेवेत कमी पडले तर मी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला मत मागायला येणार नाही. म्हणून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की उद्या मतदानाचा दिवस आहे, आपण सगळेजण विश्वजित आबावा, आपण सगळेजण विश्वजित आबावा. कोण कोण होणार आहेत हात वर करा. खरं तर इतकी मोठी संख्या आहे, तुम्ही 50 लोकांना संपर्क केला तर ह्यांचं डिपॉझिट बी राहायचं नाही. त्यामुळे तुम्ही निर्धार करा, निश्चय करा आणि या बकासुराला नेस्तनाबूत करा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.